आभार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो। नमस्कार। इथे मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो, आजचा आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचा, आनंदाचा आणि सुवर्णाचा क्षण आहे की ज्या भावांनी आपल्याला आर्थिक सक्षम बनवलं त्या 3 भावांपैकी एक एकनाथ भाऊ आज आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत। या समस्त बहिणींच्या माध्यमातून मी आपले आभार मानते की तुम्ही या 50% महिला शक्तीवरती विश्वास दाखवला। फक्त महिलांचे सक्षमीकरण आणि सशक्तीकरण आम्ही भाषणांमध्ये ऐकत होतो, परंतु महिलांना खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षम बनवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या एकनाथ भाऊंनी केलंय, ते आमच्या देवा भाऊंनी केलंय, ते आमच्या अजित दादांनी केलंय। जोरदार टाळ्या माझ्या सगळ्या बहिणींना, आपल्या भावांसाठी। शिंदे साहेब, आपलं भाषण आम्ही ऐकलं, आपले विचार आम्ही नेहमी ऐकतो। ज्या झाडाला फळं लागलेली असतात तिथे दगड मारली जातात। 2.5 वर्ष त्यावेळेला महाविकास नाही, महाभकास आघाडीचं सरकार होतं। त्यावेळेला सरकार चालायचं फेसबुकवरनं, पण माझ्या बहिणींनो, हे सरकार हे तुमचं आणि आपलं सरकार आहे। हे फेसबुकवर चालणारं सरकार नाही, लोकांच्या चेहऱ्यावर, फेसवरती स्माइल आणणारं सरकार आहे। तुमच्या आमच्यासाठी काम करणारं सरकार आहे, आपला विचार करणारं सरकार आहे, ज्याचा उल्लेख शिंदे साहेबांनी केला ती मुख्यमंत्री सहायता निधी। मला आजही आठवत आहे, एक छोटस बाळ होतं 5 महिन्याचं आणि कलाताई KEM हॉस्पिटलची ती घटना होती। मुख्यमंत्री सहायता निधीच्या अटींमध्ये ते बसत नव्हतं वायकर साहेब। आम्ही मंगेशला सांगितलं आणि शिंदे साहेबांकडे गेलो। त्यावेळेला शिंदे साहेबांनी स्वतःच्या खर्चाने त्या गरीब मुलाला, त्या परिवाराला मदत केली। हे मला आज या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं। हजारो मुलांना जीवदान देण्याचं काम केलं। आज आपण बघताय की अशीच लोकप्रियता किंवा असंच प्रेम मिळत नाही। आज आमचे एकनाथ भाऊ मुर्जी काकाच्या मतदारसंघामध्ये, तिथे आमचे देवा भाऊ लोकांसाठी स्वयंपूर्ण सोसायटीचं उद्घाटन करतायत। अजितदादा माहित नाही महाराष्ट्रामध्ये आणखीन कुठल्या तरी चांगल्या कामामध्ये असतील। सतत लोकांमध्ये जाणारी ही लोक आहेत, सतत लोकांमध्ये मिसळणारी लोक आहेत। 2-2, 3-3 वाजेपर्यंतचा शिंदे साहेबांचा दरबार आम्ही बघितलाय। आलेल्या शेवटच्या माणसाचं त्या ठिकाणी पत्र घेतल्याशिवाय ते जात नव्हते, हे आम्ही बघितलंय। आज देवेंद्रजींकडे तुम्ही जा, रांग लागलेली असते, परंतु प्रत्येकाला भेटायचा त्यांचा अट्टाहास असतो। तुम्ही अजितदादांकडे जा, हे आपले त्रिदेव भाऊ आहेत। मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, आणि आपली खरोखर आर्थिक स्तर उंचावल्याशिवाय महिलांच्या आयुष्यामध्ये प्रगती होणार नाही, हा विश्वास ठेवणारे आपले भाऊ आहेत। आज मला आपल्या एकनाथ भाऊंना गंमत सांगायची आहे। एकनाथ भाऊ, आजकाल आम्ही नवऱ्याच्या फोनच्या मेसेजची वाट बघत नाही। आम्ही कसली वाट बघतो? कुठल्या मेसेजची ग? कुठल्या मेसेजची वाट बघतो? जरा जोरात बोला। आम्ही नवऱ्याच्या मेसेजची वाट बघत नाही, आम्ही तुमच्या मेसेजची वाट बघतो। का खात्यात पैसे कधी आमच्या जमा होणार आहे, आमचे भाऊ आमच्या खात्यात कधी पैसे देणार आहे। आणखीन पण तुम्हाला सांगायचंय, तुमच्यामुळे बहिणींचा भाव खूप वधारलाय। ऐका नाही का? अगं बोलाल का नाही? वधारलाय का नाही भाव? जिकडे जातो तिथं लाडक्या बहिणी शिंदे साहेब। आम्ही नवऱ्यालाही सांगितलंय, जास्त गुरगुरायचं काम नाही। तुम्हाला माहित नाही आमचे भाऊ कोण आहेत ते, याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या। पण एक मी एवढं नक्की सांगेन की राज्यामध्ये फिरताना, मुंबईमध्ये फिरताना साहेब, प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर समाधान देण्याचं काम जे तुम्ही केलंय त्याला आमच्या सगळ्यांकडनं जोरदार टाळ्यांनी तुमचं आम्ही अभिवादन करतो। खिशामध्ये 500 रुपये असणं, ते पैसे मी माझ्यासाठी वापरणं, माझ्या परिवारासाठी वापरणं। प्रत्येक वेळेला दिवाळी, यावेळेची दिवाळी तर साहेब आमची खास गेली, कारण आज बाजारपेठा सगळ्या ओसंडून वाहत होत्या। आमच्या भावांनी आमच्या खात्यात पैसे दिले होते। कधीतरी वाटलं होतं भाऊ येतो, नेहमी माझ्या लेकरांना काहीतरी घेऊन येतो। आज या दिवाळीत शिंदे साहेब
आम्ही आमच्या माहेरी काहीतरी देऊ शकलो. आज काही महिलांनी या तुमच्या लाडक्या बहिणींच्या ओवाळणीमधनं छोटे मोठे उद्योग केले. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की महिला सक्षमीकरण फक्त कागदावरती आणि भाषणामध्ये न आणता ते प्रत्यक्षात आणायचं काम तुम्ही केलं. त्यामुळे समस्त लाडक्या बहिणींकडनं या महायुती सरकारचं, एकनाथ भाऊंचं, देवा भाऊचं, अजित दादांचं मनापासून आम्ही कौतुक आणि अभिनंदन करतो. और मुर्जी बाबा का क्या कहना. मुर्जी बाई, मी बऱ्याच कार्यक्रमांना तुमच्या आली आहे. मुर्जी असेल, आमच्या भाभी असतील, आमच्या भावना असतील, या सगळ्यांशी यांची नाळ जुळली गेली आहे साहेब. वर्षानुवर्ष यांच्यासाठी काम करणारा आमचा मुर्जीबाई आहे. मुर्जीबाई आमदार म्हणून निवडून नाही आला, आमचा हक्काचा भाऊ म्हणून निवडून आलाय याच्या प्रत्येक बहिणीला या ठिकाणी खात्री आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला अडचणीत येतो कोणाला फोन करायचा, मुर्जीबाई आमदार म्हणून नाही आमचा भाऊ म्हणून आम्हाला रिस्पॉन्स देतो. आणि त्याचीच परिणिती तुम्ही बघितलीत की कशा पद्धतीने आज सगळ्या महिलांनी, सगळ्या लाडक्या बहिणींनी आणि या मतदारसंघाने मुर्जीबाईंवर विश्वास दाखवून शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती मुर्जी काकाला त्या ठिकाणी निवडून दिले. पुन्हा एकदा साहेब, खरं तर मला यायला उशीर झाला, त्याबद्दल मी आपली माफी मागते. परंतु आज खरंच असं वाटतं की कधीतरी आमच्या भावांचं कौतुक करण्याची संधी आम्हालाही मिळावी आणि ती मुर्जी काकाच्या कार्यक्रमातून मला मिळाली. त्याबद्दल पुन्हा एकदा मी समस्त माझ्या लाडक्या बहिणींचे, माझ्या बंधूंचे, या कार्यक्रमाचे आयोजक माझा भाऊ मुर्जी काका, आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ एकनाथ भाऊ, खासदारजी आणि सगळं सन्माननीय व्यासपीठ यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चित्राताई. 7 महिन्यापूर्वी इथेच लाडक्या बहिणीचा मेळावा झाला होता आणि आपण म्हटलं होतं देवा भाऊंसमोर की मुर्जी पटेल काका यांना संधी मिळावी.